दिवा रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे प्रवासी संघटनेचं आंदोलन सध्या सुरू आहे। दिवा सीएसएमटी लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। केंद्र, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचं दिवा रेल्वे स्थानकाबाहेर ढोल वाजवून आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। दिवा रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे प्रवासी संघटनेचं हे आंदोलन, दिवा सीएसएमटी लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। ब्रेकिंग न्यूज सध्याची, दिवा रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन सुरू आहे। ढोल वाजवून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। केंद्र, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचं हे आंदोलन दिवा रेल्वे स्थानकाबाहेर सुरू आहे। आणि या संदर्भात ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, काय सध्याची परिस्थिती तिथली, काय मागणी नेमके आंदोलनकर्ते करतायत? निकेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? निकेश, आपण पाहतोय ढोल वाजवून करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करते त्या ठिकाणी एकवटलेले आहेत। काय त्यांची नेमकी मागणी, तिथली सध्याची परिस्थिती? नक्कीच गौरी, दिवा ते मुंबई याची विशेष लोकल सुरू करण्यात यावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे दिवावासीय जे आहेत ते मागणी करतायत। मात्र त्यांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे आता सर्व दिवावासियांनी जे आहेत ते ढोल बजाव आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। दिवा रेल्वे स्थानकाच्या बाहेर सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते जमलेले आहेत आणि राज्य सरकारला, केंद्र सरकारला आणि रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे ढोल आंदोलन जे आहे ते खरं तर सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आहेत, रेल्वे प्रवासी देखील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं नेमक्या त्यांच्या मागण्या जाणून घेऊ। काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून जी तुमची मागणी आहे जी प्रलंबित आहे मात्र ती पूर्ण होत नाहीये, त्यामुळे एक विशेष आंदोलन तुम्ही केलेलं आहे, काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून हजारो प्रवासी माता भगिनी बांधवांचे जीव गेलेले आहेत, तरी पण प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। दिवा हे जंक्शन असून इथे एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म आहेत तरी लोकल चालू होत नाही, हे खूप मोठं दुर्दैव आहे। यासाठी आम्ही राज्यपालपासून सर्व मंत्री, खासदार सर्वांपर्यंत पाठपुरावा केला होता, मोर्चा काढला, साक्षी मोहीम राबवली, 7 दिवस आमरण उपोषण केलं, तरी त्यांनी सांगितलं की आम्ही करूच सांगता आहेत। यासाठी आम्ही यावेळेस ढोल बजाव आंदोलन केलं आहे। हे आंदोलन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि माता भगिनी या ज्या माऊली आहेत या माझ्या प्रवासी बांधवांच्या वडीलधाऱ्यांच्यासाठी त्यांनी तात्काळ आणि लवकरात लवकर दिवाळीतून लोकल चालू करावी अशी त्यांना आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून परत एकदा मागणी केलेली आहे। महिला रेल्वे प्रवासी देखील आहेत, ताई काय सांगाल? अनेकदा अपघात होतात, मृत्यू झालेले आहेत, मात्र दिव्यातल्या प्रवाशांना रेल्वेत चढता येत नाही, एवढी गर्दी असते, त्यामुळे वारंवार ही मागणी केली जाते पण मागणी पूर्ण होत नाहीये। दिव्याची लोकसंख्या आता खूपच वाढत चाललेली आहे आणि दिव्यातनं रेल्वे सुरू झाली पाहिजेत म्हणून अमोल केंद्रे दादा गेल्या 8-10 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतात आहेत। आतासुद्धा मध्ये त्यांनी 7 ते 8 दिवसाचं अमरण उपोषण घेतलेलं, त्यावेळी त्यांना सांगितलं की बाबा ट्रेन सुरू करण्यात येईल आणि सर्वांचीच मागणी की बाबा इथे दिवसाला एक बळी पडतोय। आता मध्ये फाटक बंद झालं म्हणून कमी झाले, पण अजूनसुद्धा आतामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे। तर त्यासाठी केंद्र शासनाने किंवा जे कोण केंद्राचे मंत्री असतील त्यांनी त्या लोकांनी लवकरात लवकर दिव्यातून ट्रेन सुरू करावी ही आमच्या लोकांची विनंती आहे। ज्याप्रमाणे रेल्वे दिव्यातली जी आहे ती लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे रेल्वे देखील या ठिकाणी वाढवण्यात यावी अशी मागणी। आम्ही आज किती वर्ष, 2-3 वर्ष आमचं हेच चाललेलं आहे। या झोपलेल्या सरकारला जाग येत नाही, कारण हे गेड्याच्या कातडीचे, कारण किती लोकांचे कोंबड्या बकऱ्यासारखे बळी गेलेले त्या फाटकात। तेव्हा उपोषण झालं, सगळेजण आज ढोल वाजवून सांगतोय लोकांना की या झोपलेल्या सरकारला जाग करा आणि आम्हाला स्पेशल दिवा ते सीएसटी ही रेल्वे चालू पाहिजे। कितीतरी वेळा आम्ही विटीच्या हॉस्पिटलला ऑफिसला जाऊन आम्ही मागण्या केलेल्या आहेत, हेलपाटे घातलेले आहेत, तरी आम्ही ह्या केंद्र सरकारचा आता निषेधच करतो। आमची विनंती आहे की आपण या आमच्या कोंबड्या बकऱ्यासारखे बळी होत आहे ज्यांना थांबवा, कुठेतरी आळा घाला आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा। जय महाराष्ट्र, जय भीम।
नक्कीच गौरी, जर आपण ऐकलं की दिवा शहरातली लोकसंख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे कुठेतरी मृत्यूचं प्रमाण देखील या दिवा रेल्वे स्थानकातनं जे रेल्वे प्रवासी जे आहेत जे प्रवास करतात त्यांचं वाढलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी स्वतंत्र लोकल सेवा या ठिकाणाहून सुरू करण्यात यावी अशी प्रमुख मागणी जी आहे ती या सर्व रेल्वे प्रवाशांनी केलेली पाहायला मिळते. त्यामुळे आजचं हे धूल आंदोलन हे राज्य सरकारकडे केंद्र सरकारपर्यंत पोहोचतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. गौरी. हो, नक्कीच निकेश, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.